26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा 10 एप्रिलला त्याचं अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण झालं। गुरुवारी संध्याकाळी 6:30 वाजता दिल्लीच्या पालम विमानतळावर राणाला घेऊन येणारं स्पेशल विमान उतरलं। राणासोबत एनआयएचे अधिकारी होते। विमानतळावर त्याचं मेडिकल चेकअप झालं, ज्यानंतर त्याला थेट एनआयएच्या मुख्यालयात नेण्यात आलं। सध्या एनआयए त्याची चौकशी करत आहे। तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणण्याचं काम अजिबात सोपं नव्हतं। एफबीआयनं त्याला 2009 मध्येच अटक केली होती। तेव्हापासून त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी भारतानं लावून धरली होती। अखेर 15 वर्षांनंतर भारत सरकारच्या प्रयत्नांना यश आलं। पण तहव्वूर राणाला भारतात परत आणण्याचं ऑपरेशन कसं सक्सेसफुल झालं? त्याला भारतात आणण्यामध्ये कोणाकोणाचा रोल होता? अमेरिकेच्या कोर्टात राणासोबत काय घडलं होतं? आता राणाचं पुढे काय होणार? या सगळ्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। तर सगळ्यात आधी आपण तहव्वूर राणासोबत अमेरिकेच्या न्यायालयात काय घडलं ते पाहू। अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयनं तहव्वूर राणाला ऑक्टोबर 2009 मध्ये शिकागो विमानतळावरून अटक केली होती। डेन्मार्कमधल्या जिलँड्स पोस्टेन न्यूजपेपरच्या ऑफिसवर हल्ला करण्याचा कट रचल्याच्या आरोपांखाली राणाला अटक झाली होती। राणासोबतच त्याचा साथीदार डेव्हिड हेडली यालाही एफबीआयनं अटक केली होती। चौकशी दरम्यान या दोघांचा 26/11च्या मुंबई हल्ल्यातला रोल समोर आला। 2011 मध्ये शिकागोच्या न्यायालयानं राणाला जिलँड्स पोस्टन न्यूजपेपरवरच्या हल्ल्याचा कट रचणं आणि लष्करी तय्यबाची मदत करण्याच्या आरोपांखाली दोषी ठरवलं। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंबई हल्ल्यात थेट सहभाग असल्याच्या आरोपांमधून त्याची मुक्तता करण्यात आली होती। 2011 मध्ये राणाला अमेरिकेत 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। तेव्हापासून भारत सरकार अमेरिकेकडे त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी करत होतं। डिसेंबर 2019 मध्ये भारतानं अमेरिकेला राणाच्या प्रत्यार्पणाची विनंती करणारं एक पत्र सादर केलं। अखेर फेब्रुवारी 2025 मध्ये भारताच्या प्रयत्नांना यश आलं। या दरम्यान राणानं आपलं प्रत्यार्पण रोखण्यासाठी भरपूर प्रयत्न केले। त्यानं अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली। मी मुस्लिम असल्यानं भारतात माझा छळ होईल असा युक्तिवाद त्यानं केला। आपल्याला हृदयविकाराच्या आजाराचा, पार्किन्सनचा आणि कॅन्सर असल्याचाही दावा त्यानं केला होता। पण अमेरिकेच्या न्यायालयानं या सगळ्या याचिका फेटाळून लावल्या। फेब्रुवारी 2025 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत तहव्वूर राणाच्या भारतातल्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली आणि अखेर एप्रिल मध्ये राणा भारतात परत आला। आता तहव्वूर राणाला भारतात परत आणण्यात कोणाकोणाचा रोल होता ते पाहूया। तहव्वूर राणाला भारतात परत आणण्यामागे सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा रोल होता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा। एस जयशंकर मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये परराष्ट्र मंत्री बनले। तेव्हापासून त्यांनी राणाच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेवर दबाव आणण्यास सुरुवात केली होती। जयशंकर यांनी आपल्या डिप्लोमसीनं अमेरिकेसमोर भारताची बाजू भक्कमपणे मांडली। तहव्वूर राणाच्या मुद्द्यावरून एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयात विविध स्तरावर बरीच चर्चा झाली होती। अमेरिकेच्या न्यायालयानं तहव्वूर राणाला भारताकडे सोपवण्याचा निर्णय घेतला। यामागे जयशंकर यांच्या डिप्लोमसीचा मोठा रोल होता असंही सांगितलं जातंय। तहव्वूर राणाला जेव्हा अमेरिकेतून भारतात परत आणलं जात होतं तेव्हा सगळ्या घडामोडींवर एस जयशंकर लक्ष ठेवून होते। तहव्वूर राणाला भारतात परत आणण्यामागे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भूमिकाही महत्त्वाची होती। ते या सगळ्या मिशनचे सूत्रधार होते। सरकारच्या ऑपरेशन तहव्वूर राणा दरम्यान अजित डोवाल यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांच्यात ताळमेळ साधण्याचं काम केलं। प्रत्यार्पणासाठी अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसोबत थेट चर्चा केली होती। प्रत्यार्पणाच्या एक दिवस आधी 9 एप्रिलला अजित डोवाल, गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यात बैठक झाली होती। या बैठकीत हे संपूर्ण मिशन फायनल झालं होतं। तसंच तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर त्याच्यासोबत पुढे काय होणार, त्याला कोणत्या जेलमध्ये ठेवण्यात येणार, या सगळ्यावर देखरेख ठेवण्याचं काम अजित डोवाल यांच्याकडे। अजित डोवाल सध्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत। ते 2014 पासून या पदावर आहेत। याआधी त्यांनी इंटेलिजन्स ब्युरोच्या ऑपरेशन्स विंगचे प्रमुख म्हणूनही काम पाहिलंय। निवृत्त आयपीएस अधिकारी असलेल्या डोवाल यांनी 2014 मध्ये इराकमध्ये अडकलेल्या 46 भारतीय नर्सना सुरक्षितपणे देशात परत आणलं होतं। त्यांना कीर्तीचक्रानं सन्मानित करण्यात आलंय। हा सैन्य पुरस्कार मिळवणारे ते पहिले पोलीस अधिकारी आहेत। मागच्या काही वर्षात पाकिस्तानमध्ये घडलेल्या दहशतवादी विरोधी कारवाया असतील किंवा तहव्वूर राणासारख्या भारताच्या शत्रूला भारतात आणणं असेल, डोवाल यांचं नियोजन आणि भूमिका निर्णायक ठरत आली आहे। तहव्वूर राणाला भारतात परत आणण्यामागे आणखी एका व्यक्तीची भूमिका महत्त्वाची होती। ती व्यक्ती आहे एनआयएचे चीफ सदानंद दाते। सदानंद दाते यांनी तहव्वूर राणाविरुद्ध पुरावे गोळा केले, ज्यामुळे 26/11च्या हल्ल्यातली तहव्वूर राणाची भूमिका जगासमोर आणता आली। अमेरिकेच्या न्यायालयात त्यांनी दिलेले पुरावे गेम चेंजर ठरले होते। 1990च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले सदानंद दाते 26/11च्या हल्ल्यावेळी मुंबईत अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून तैनात होते।
त्यावेळी त्यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन अतिरेक्यांचा सामना केला होता. 26 नोव्हेंबरच्या रात्री जेव्हा मुंबईवर हल्ला झाला तेव्हा दाते आपल्या टीमसह ताबडतोब सीएसटीला निघाले होते. वाटेत त्यांना काही दहशतवादी एका हॉस्पिटलच्या दिशेने जाताना दिसले. दहशतवाद्यांना या हॉस्पिटलमध्ये प्रवेश करून रुग्णांना ओलीस ठेवायचं होतं हे दात्यांना समजलं. ते त्यांच्या टीमसह थेट हॉस्पिटलच्या इमारतीत गेले. तिथं दहशतवाद्यांनी छतावरून त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. असं असूनही दाते पुढे जात राहिले. या दरम्यान त्यांच्यापासून फक्त 3 फूट अंतरावर अजमल कसाबनं फेकलेल्या ग्रेनेडचा स्फोट झाला. यात उपनिरीक्षक प्रकाश मोरे ठार झाले तर दाते आणि इतर 3 अधिकारी जखमी झाले. पण जखमी होऊनही दाते तिथेच उभे राहिले. सदानंद दाते त्यांच्या उर्वरित अधिकाऱ्यांसह हॉस्पिटलच्या 6व्या मजल्यावर चढले, ज्याच्यावर टेरेसवर दहशतवादी उभे होते. दाते आणि त्यांचे सहकारी पायऱ्यांवर लपले. तिथून त्यांनी दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू केला. दोन्ही बाजूंनी 40 मिनिटं गोळीबार सुरू होता. दरम्यान दहशतवाद्यांनी फेकलेला आणखी एक ग्रेनेड दातेंजवळ येऊन फुटला. याचा तुकडा त्यांच्या पायाला आणि चेहऱ्याला लागला. या गोंधळाचा फायदा घेत कसाब आणि त्याचे साथीदार तिथून पळून गेले. पण तोपर्यंत दाते आणि त्यांच्या टीमनं दहशतवाद्यांचा बराच वेळ वाया घालवला होता. दातेंमुळे कसाबला या हॉस्पिटलमध्ये मोठा हल्ला करताच आला नाही. या धाडसासाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देण्यात आलं. 2023 मध्ये सदानंद दाते एनआयएचे चीफ बनले. आता तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखालीच त्याची चौकशी केली जाणार आहे. ज्या हल्ल्यात त्यांना जखमी व्हावं लागलं त्याच हल्ल्याच्या मास्टरमाइंडला त्यांनी भारतात आणून दाखवलं. तहव्वूर राणाला भारतात परत आणण्यामध्ये डीआयजी जया रॉय यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची होती. 2011 बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या झारखंडच्या जया रॉय सध्या एनआयए मध्ये डीआयजी पदावर कार्यरत आहेत. त्यांनी अमेरिकेत एनआयएच्या टीमचं नेतृत्व केलं होतं. जया रॉय यांनी तहव्वूर राणा केसच्या कायदेशीर बाबींकडे लक्ष दिलं. या केसशी संबंधित कायदेशीर कागदपत्र तयार करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. तहव्वूर राणाच्या भारतातल्या प्रत्यार्पणात कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही याची काळजी जया रॉय यांनी घेतली. शिवाय एनआयए आणि अमेरिकेतल्या जेल ब्युरो सोबत समन्वय साधण्याचं कामही जया रॉय यांनी पाहिलं. जया रॉय यापूर्वी झारखंडच्या जामतारा इथं तैनात होत्या. तिथं त्यांनी सायबर क्रिमिनल्स विरुद्ध मोठी कारवाई केली होती. त्यांच्या या ऑपरेशनवरच नेटफ्लिक्सनं जामतारा ही वेब सिरीज बनवली आहे. या वेब सिरीज नंतर त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. तहव्वूर राणाला भारतात परत आणण्यामध्ये ज्येष्ठ वकील दयान कृष्णन यांची भूमिका महत्वाची होती. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकन न्यायालयात भारताच्या वतीनं वकील दयान कृष्णन यांनी युक्तिवाद केला होता. त्यांच्या वकिलीमुळे तहव्वूर राणाला भारतात आणता आलं. आता दयान कृष्णन हे एनआयएच्या वतीनं राणा विरुद्धचा भारतातला खटलाही लढतील. केंद्रीय गृह मंत्रालयानं त्यांना मदत करण्यासाठी अनुभवी वकील नरिंदर मान यांची स्पेशल प्रोसिक्युटर म्हणून नियुक्ती केली आहे. दयान कृष्णन हे तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडली यांच्या प्रत्यार्पणाच्या कायदेशीर प्रक्रियेचे नेतृत्व करत होते. कृष्णन हे अनेक वर्षांपासून अमेरिकेत आहेत. ते तिथे एनआयए साठी खटला लढत होते. त्यांनी या काळात अनेक अमेरिकन सरकारी वकिलांसोबत बैठका घेतल्या. त्यांना तहव्वूर राणा विरुद्ध पुरावे दिले. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच आज तहव्वूर राणाचं भारतात प्रत्यार्पण होऊ शकलंय. तहव्वूर राणाला भारतात परत आणण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे पुढचे व्यक्ती आहेत इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आयबीचे चीफ तपन डेका. तपन डेका यांनी तहव्वूर राणाचे आयएसआय आणि लष्कर ए तोयबा सोबत संबंध आहेत याचा छडा लावला होता. डेका यांनी या कनेक्शनची माहिती एनआयए पर्यंत पोहोचवली. 26/11च्या मुंबई हल्ल्याच्या कटात तहव्वूर राणा याचा सक्रिय सहभाग होता हे तपन डेका यांनी समोर आणलं होतं. मुंबईच्या हल्ल्यादरम्यान भारताकडून करण्यात आलेल्या काउंटर हल्ल्याचे ते इन्चार्ज होते. 1988च्या बॅचचे आयपीएस ऑफिसर असलेले तपन डेका मूळचे हिमाचल प्रदेशचे आहेत. त्यांनी यापूर्वी ईशान्य भारतातल्या बंडखोरांशी लढण्यात आणि पाकिस्तानची अतिरेकी संघटना इंडियन मुजाहिदीनचा नायनाट करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. तहव्वूर राणाला भारतात परत आणण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे पुढचे अधिकारी आहेत आयपीएस आशिष बत्रा. तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यासाठी एनआयएची जी टीम गेली होती त्या टीमचे लीडर आयपीएस अधिकारी आशिष बत्रा होते. बत्रा सध्या एनआयए मध्ये आयजी पदावर आहेत. मूळचे हरियाणाचे असलेले बत्रा 1997च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आशिष बत्रा हे अत्यंत हुशार आणि धाडसी अधिकारी मानले जातात. त्यांचं काम पाहून केंद्रीय गृह मंत्रालयानं त्यांना सेवेत बोलावून घेतलं होतं. तहव्वूर राणाला भारतात परत आणण्याचं काम प्रचंड जोखमीचं होतं. त्यामुळं ग्राउंड लेवलवर हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी आशिष बत्रा यांच्याकडे देण्यात आली होती. तहव्वूर राणाला ज्या स्पेशल विमानातून भारतात आणलं गेलं त्या विमानात संपूर्ण प्रवासात त्याच्यासोबत आशिष बत्रा उपस्थित होते. 10 एप्रिलला भारतात आलेल्या तहव्वूर राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. सध्या एनआयएचे अधिकारी त्याची चौकशी करत आहेत. एनआयएचे एसपी आणि डीएसपी दर्जाचे अधिकारी एनआयएच्या सेलमध्ये सीसीटीव्ही समोर त्याची चौकशी करतात. या सगळ्या चौकशीचं रेकॉर्डिंगही केलं जातंय. एनआयएच्या चौकशीनंतर राणाला मुंबई क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात येईल.
आता या सगळ्या चौकशीनंतर मुंबई हल्ल्याबाबत आणखी काय काय खुलासे होतात हे पाहणंही महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.